एवढा कोणाचा फोन होता महत्वाचा? नाव नाही विचारलं, पण ते म्हणतात घरी गॅस ऑन राहिला आणि घरात आग लागली. काय? काहीही झालेलं नाहीये इथे. साहेब बॅग वगैरे ठेवल्या गाडीमध्ये, बिंदात जा, इथली चिंता करू नका, मी आहे इथे. नीट लक्ष ठेव म्हणजे झालं. हो. ओ नो, काय झालं? अगं टायर पंक्चर आहे. तुम्ही पौर्णिमा प्रधानच बोलताय ना? कुठे आहात तुम्ही? नाही, मी जरा बाहेर आले. तुम्ही कोण बोलताय आणि कशासाठी फोन केलाय ते जरा सांगाल का? अहो, तुमच्या वॉचमनला कुणीतरी मारून तुमच्या घरात घुसलंय कुणीतरी. काय? मला सांग, शशांकचं तुझ्यावर प्रेम होतं? हो, पण मी त्याला झिडकारलं होतं. ह्यांच्या घरात जो माणूस शिरला होता त्याला पाहिलं होतं का तुम्ही? नाही मॅडम, मी तर बेशोध होऊन ना खाली पडलो होतो. मी भानावर आलो ना तेव्हा विराज साहेबांनी मला त्यांच्या घरी नेलं. अरे शशा, अरे असा का घाबरलायस? काय नाही रे, ते पेपर. अरे राजा, तू तर फेमस झालायस. 3-4 जण तुझी चौकशी करत होते. हा रे, तो हरी पण हेच सांगत होता, म्हणून तर मी घरी पण नाही गेलोय. का रे, काय लफडं वगैरे तर नाही ना केलंस? नाही रे, लफडं कुठे काय. या माणसांना अमोलीच माझ्या मागे लावलं असणार. हा अमोल बोल. हा पौर्णिमा, तुझं झालं का तिकडचं काम? नाही रे, अजून थोडा वेळ लागेल. अस्मिता मॅडम मला फोन कोणी केले हे शोधतायत. बरं, पण तू एकटी घरी येऊ नकोस. नाही, शशांक तुझ्यावर नजर ठेवून असू शकतो. मी गाडी घेऊन तुला न्यायला येतो. ओके, बाय. अमोलला आता अद्दल घडवायलाच पाहिजे. मॅडम, हा शशांक कुठं राहतो ते कळलं. तो एकलाच राहतो, पण आत्ता तो त्याच्या घरी नाही. त्याला कळलं असणार तुम्ही त्याच्या शोधात आहात, म्हणून तो घरी गेला नसेल. जाऊ दे, जाऊन जाऊन जाणार आहे कुठे सापडत. सीट, ते नंबर कोणाचे? ते दोन्ही नंबर्स पीसीओचे आणि ते लोकेशन शशांकच्या घराच्या आसपास. मॅडम, मला असं वाटतंय की शशांकच गुन्हेगार. मलाही तसंच वाटतं. शशांक गुन्हेगार असू शकतो, पण मग अमोलचं काय? अमोलच हे सगळं घडवून आणत असेल तर? आणि जर नसेल तर शशांकने त्याच्यावरही दूध ठेवलेला असू शकतो. अरे हा कोण आहे? हा ऍक्सिडेंट कसा झाला असेल? प्याला बिला की काय? अरे हा तो पेंटर आहे ना विराज, त्याच्या शेजारी राहतो. हो का? तो घरी कसं कळवायचं याच्या? काय कसं तो बघ मोबाईल आहे. फोन काय त्याचा? फोन करूया, फोन करूया त्याच्याकडे. हॅलो, काय? कधी? काय झालं? अमोलच्या कारचा ऍक्सिडेंट झालाय. घरी तर फोन केला तर काय होतं काय माहिती. कधी येणार पण काय माहिती आता. काय वाट त्यांचीच. काय रे, काय लागलंय? खूप डोक्याला लागलंय. आले पाहिजे होते आता. विराज तुमच्या शेजारी राहतो ना अमोल? अरे काय झालं? कसं काय झालंय? माहित नाही आम्हाला. ऍक्सिडेंट झालेला बघितलं. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. मला मदत करता का प्लीज? चला चला चला. अमोल, हार लागला नसेल ना तिला? कमीच लागलं असेल रे. हा ऍक्सिडेंट मुद्दाम तर नसेल ना केला कोणी?
नाही, मुद्दाम का कोण? पौर्णिमा शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ, त्याला काहीही झालं नसणार आणि आम्ही आहोत ना. मी येईन तुझ्यासोबत, वाटलं तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. हा, मला सांग, तुला आता फोन कोणाचा आला होता? तिथे गर्दीत जमलेली माणसं आहेत ना, त्यांच्यापैकी एकाने केलं. हॅलो विराज, विराज प्लीज खरं खरं सांग ना, लपवू नकोस. किती लागलाय त्याला? हार लागलाय का रे? विराज प्लीज खरं सांग ना, प्लीज. खूप दुखतंय का रे? हार नाही ना लागलं? नाही, मला फार नाही लागलाय. आय एम ओके. पण हा अपघात झाला कसा? कारचे ब्रेक्स फेल झाले होते, त्यामुळे कार जाऊन झाडावर डॅश झाली. मला मुकामार सुद्धा लागलाय. त्यावेळेला मी त्यामुळे ग्लानीत होतो. मला असं अंधुकच आठवत आहे, काही लोक जमा झाले होते, आपापसात बोलत होते, कॉमेंट्स करत होते, पण कोणीच काही ऍक्शन घेतली नाही. त्यावेळेला विराज देवासारखा धावून आला. खरंच विराज जर वेळेत पोहोचला नसता तर फार भयंकर काहीतरी घडलं असतं. हे सगळं त्या नीच शशांकने केलेलं आहे. आपल्या गाडीचे टायर्सही त्यांनी पंक्चर केले होते. हो मॅडम, तो आमच्या जीवावर उठलाय. हो डोंट वरी, आता आम्ही आहोत ना, आम्ही पकडू त्याला. हे पोर्ट्रेट कोणी काढलं? ते विराजनेच काढलंय. फार मोठा कलाकार आहे तो. आता जादू आहे त्याच्या. मस्त काढलं. इफ यू डोंट माइंड, मी एक फोटो घेऊ शकते? हा हो. मस्त. विराज, तू पौर्णिमाचा मित्र आहेस की अमोलचा? दोघांचाही. म्हणजे खरं तर तो माझा मित्र, पण आता पौर्णिमाचा सुद्धा मित्र आहे. मागे एकदा जेव्हा शशांक पौर्णिमाला त्रास देत होता, तेव्हा त्यानेच दम भरला होता त्याला, आणि तेव्हापासून शशांक त्याला चिडवतो सुद्धा, पौर्णिमाचा बॉडीगार्ड म्हणून. हा, मग परवा रात्री शशांक आला तेव्हा कुठे होतास? मी एका प्रोजेक्ट साठी नेरळला गेलो होतो. आणि कैलासवर हल्ला झाला तेव्हा तू परत आला. प्रोजेक्ट संपला होता का? नाही, प्रोजेक्ट संपला नव्हता. मग परत का आलास? तो माझ्यासाठी परत आला. म्हणजे मी जेव्हा इथे परत आलो तेव्हा तो मला न सांगताच त्या प्रोजेक्टवर निघून गेला होता. म्हणून मीच त्याला फोन करून सांगितलं की मला न सांगता गेलास त्याची पेनल्टी म्हणून लवकर परत ये आणि 2 पोर्ट्रेट्स बनव. एक माझं सोलो आणि एक आम्हा दोघांचं. म्हणून आमच्यासाठी परत आला तो. पण तुम्ही असताना नाही आला तो, तुम्ही अलिबागला गेल्यावर आला. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? मॅडम, अलिबागला जाण्याचा प्लॅन आमचा अचानक ठरला आणि आम्ही त्याला न सांगता गेलोय. सॉरी विराज, आमचं प्रोफेशनच असं आहे की असे प्रश्न विचारून चौकशी करावीच लागते. प्लीज डोंट माइंड. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मॅडम, पण ही सगळी अनावश्यक चौकशी करण्यापेक्षा तुम्ही जाऊन त्या शशांकला पकडत का नाही? मिस्टर अमोल, कुठलीच चौकशी अनावश्यक नसते.
आणि शशांकला आम्ही शोधतोय, आमचे प्रयत्न चालू आहेत. सापडेल तू. तेच कुठेतरी आसपास असणार. सापडेल. कुठे जाणार आहे? ती कशाला आली? मॅडमने मला तुमच्या मदतीसाठी पाठवलं. तिला सांग आपल्याला तिची मदत नको. मी तुला मदत करायला आलेच नाही. मनात का? तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं आसपास नजर ठेवा. आम्ही त्या बाजूला बघितले, या बाजूला जरा बघून येतो. जायचं ना तिकडे. चल. समजतो काय हा सिद्धेश्वर स्वतःला? सिद्धेश्वर बंड दे शशांक. शशांक! शशांक, लय झाला तुझं लपंडाव. हं? आता आम्ही सांगतोय तिथे चलायचं गप. तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे मिळालेत आम्हाला. बोल आता. बऱ्या बोलून बोलतोस का? नाही सांगतो. मॅडम, पौर्णिमा मला आवडत होती हे खरं आहे. त्यांच्या बंगल्याचे लाईट सुद्धा मीच घालवले होते आणि त्यांच्या गाडीचे टायर्स पंक्चर करून त्यावर हॅपी जर्नी सुद्धा मीच लिहिलं होतं. पण म्हणून त्यांना हॉटेलमध्ये किंवा थिएटरमध्ये फोन मी नाही केले आणि कैलासला सुद्धा मी नाही मारलंय. तू नाही मारलं मग कोणी मारलं? आता आम्ही जेव्हा तुला पकडायला आलो तेव्हा पळून जायचा प्रयत्न का केलास? तेव्हा मी घाबरलो होतो म्हणून वाचण्यासाठी पळून जायचा प्रयत्न केला. पण मी कैलासला खरंच नाही मारलंय. इनफॅक्ट त्या दिवशी तर मी मुंबईतच नव्हतो. मग कुठे होतास? मी माझ्या मित्राच्या म्हणजे रमेशच्या घरी कापूरबावडीला गेलो. का गेला तू आणि काय केलंस तिथे? दिवस आमची भेट नव्हती झाली म्हणून तो म्हणाला की पार्टी करूया, म्हणून त्याच्याकडेच गेलो. आणि रात्री उशीर झाला म्हणून आणि मला जरा जास्त पण झाली होती, मी त्याच्याकडेच राहिलो. मॅडम हा खोटं बोलतो. गुरुवारी रात्री नक्की काय घडलं त्याचा मित्र रमेशच सांगेल आपल्याला. पण मॅडम तो याचाच मित्र आहे, याचीच बाजू घेणार. नाही, त्याच्याच फोनवरनं कॉल करेल ना त्याला. त्याला फोन लावायचा, फोन स्पीकरवर ठेवायचा आणि काय रमेश, गुरुवारी मज्जा आली ना, एवढंच बोलायचं. लाव फोन. हा बोल शशा. हॅलो रमेश, मी काय म्हणतो, गुरुवारी काय मजा आली ना? अरे कसली मजा, नुसतं दारू पिऊन झोपला होतास माझ्या बेडवरती, जेवलास पण नाही, छान गप्पा वगैरे मारल्याचं ते पण नाही. आणि काय रे मध्येच काय आठवलं तुला? काही माणसं शोधून त्याचं काय झालं? आणि हॅलो, काय माणूस आहे? म्हणजे कैलासवर याने हल्ला केला नाही त्या बाबतीत हा खरं सांग. पण त्या बोगस कॉल विषयी खरं बोलतोय की नाही हे कळेलच लवकरच. तोवर याला राकेश आणि समीरच्या ताब्यात देऊया. मॅडम, राकेश आणि समीर खाली वाटच बघ. चला शशांकराव, चला चला चला.
हो सेठ, तुला सांगायचं राहिलं, पौर्णिमाला 3 कॉल आले होते, त्यापैकी 2 नंबर्स मी तुला दिले. एक कॉल जो ती अलिबागला असताना आला होता, कैलास बद्दल सांग. तो नंबर मी तुला पाठवते, तो जरा ट्रेस करायचा. पाठव. आला मॅडम, मोबाईल नंबर आहे, त्यामुळे लवकर ट्रेस होईल. मॅडम, तो नंबर बळवंत डोंगरे नावाच्या माणसाचा आहे आणि लोकेशन अमोल आणि पौर्णिमा ज्या एरियात राहतात त्या एरियाच्या आसपासचं लोकेशन. ओके, गुड. जा शोधा त्याला. बळवंत डोंगरे. चला. बळवंत हनुमंत डोंगरे, नाव भारदस्त वाटतो. पैलवान नसेल ना? नाही शिडराव, मला वाटत नाही हे प्रकरण आपल्याला झेपल. आपण त्या समीरला आणि त्या हिमेलला बोलूया का, म्हणजे राकेशला बोलूया का? कशाला? आणि आपण आधीच कशाला घाबरायचं? नाही, एका दुसरं पैलवान असला तरी माणूसच आहे ना तो. हा, पण त्यांचं ठीक आहे ना, बोलून बघूया आणि तशीच गरज वाटली तर बोलवून घेऊ त्यांना. हा. आम्हाला बळवंत हनुमंत डोंगऱ्यांना भेटायचं. हा, जरा बोलवा त्यांना. अहो मीच तो. तुम्ही? अहो नाव केवढं तुमचं, आणि तुम्ही म्हणजे काहीतरी ताळमेळ असायला पाहिजे का नको? म्हणूनच तर लोक मला पेपरवाला बाळू म्हणून ओळखतात. नाक्यावर स्टॉल बी आहे माझा. पण तुमचं इथे काय काम माझ्याकडे? शिद्र, हो गरजवंत वाटतो. खरंच बळवंत असेल? करेल. एक मिनिट. तुम्ही खरंच बळवंत? हॅलो. खाली ठेवा फोन. फोन खाली ठेवा, मीच केलाय. पण माझा नंबर तुमच्याकडे कसा? कारण तुम्हीच पौर्णिमा प्रधानांच्या फोनवरती फोन केला होतात ना, कैलाशला मारहाण केली आहे हे सांगायला. पौर्णिमा प्रधान? हा, त्यांच्या घरी माझ्या स्टॉलवरनच पेपर जातोय. पण कैलासला कोणी मारलंय किंवा कोणाला बघितलंय याच्यासाठी मी फोन नव्हता केला. बळवंतराव मारुती बघतोय समजा वर्ण. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. नाहीतर उद्या तुम्ही वाटताय त्याच पेपरात तुमचं नाव येईल, बळवंत हनुमंत डोंगरे, प्रमुख आरोपी, कैलासला मारहाण. येऊ दे काय? नाही नाही नाही. तुम्ही जर का काही केलेलं नाहीये तर मग तुमचा नंबर पौर्णिमा प्रधानांच्या फोनमध्ये कसा? हे बघा, जे काही आहे ना ते पटापट कबूल करा, नाही तर कैलाशला मारण्यात तुमचा हात आहे असं मी पोलिसांना सांगतो. नाही 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 साहेब, असं असं करू नका साहेब. नाही नाही नाही, मी सांगतो, खरंच सांगतो मी. हो, मी केला होता साहेब, फोन केला होता मी. हा, त्या दिवशी काय झालं साहेब, त्या रात्री मी स्टॉल बंद करून घरी चाललो होतो. पण अमोलरावांच्या घरामध्ये कोणीतरी घुसल्याचं मला दिसलं आणि वॉचमन पण बेशुद्ध पडला होता. म्हणून मी त्या पौर्णिमाताईंना फोन केला. त्याच वेळेला नाव का नाही सांगितलं? त्याचं काय झालं साहेब, मी खूप घाबरलो होतो साहेब आणि पोलीस चौकशीची भानगड नको म्हणून मी नावही नाही सांगितलं आणि त्याच्यामुळे पुढेही नाही आलो साहेब. तुम्ही तिथं आणखी काय काय बघितलं? तिथं आणखी काय नाही साहेब, जेवढं बघितलं तेवढं सांगितलं मी आणि त्याच्यानंतर मी घाबरून पळून गेलो होतो साहेब. पण हा इथला टपरीवाला भोला आहे ना साहेब, तो प्रधानांच्या घराच्या दिशेने जाताना दिसला. बोला. पण साहेब
त्याला माझं नाव सांगू नका. नाही नाही, हां प्लीज. तुम्ही घाबरू. हां, त्याच्याकडनं काहीतरी तुम्हाला कदाचित माहिती मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही त्याला जाऊन भेटा सर. टपरीवाला भोला. हाँ बोलो साहब, कितना कटिंग दो? 2 कटिंग. तो भोला जी, कैसा चल रहा है धंदा? हाँ अच्छा चल रहा है साहब. मग रोज रात्री किती वाजता बंद करतो रे धंदा? गुरुवारी रात्री कधी बंद केलं? ये सब आप क्यों पूछ रहे हैं? नाही अमोल, तो बळवंत डोंगरे अगदी साधा माणूस, तो गुंड नाहीये. हो, तुमचा पेपरवाला आहे तो. ते त्याच्याकडून फारशी माहिती नाही कळली. आपण एका विटनेसचं नाव कळले. माझे सहकारी आता तिथेच गेले. हो. हाँ साहब, उस रात मैं अपनी टपरी बंद करके घर जा रहा था. मैं प्रधान साहब के यहाँ से एक आदमी दिखाई दिया. घर में कोई दिखाई नहीं दिया. कैलाशला बघितलं का? नहीं साहब, उसे किसी ने मारा मुझे मालूम नहीं था. मालूम होता तो मैं आगे नहीं जाता. तू कैलासला पाहिलं नाहीस आणि त्याला पाहिलंस, असं कसं होईल? कैलाश गिर गया होगा ना, इसलिए अंधेरे में कुछ दिखाई नहीं दिया था. मग त्या माणसाचा चेहरा नाही पाहिलास? नहीं साहब, उसकी पीठ मेरी तरफ थी, लेकिन वो किसी से फोन पे बात कर रहा था. क्या बोल रहा था? वो कुछ बोल रहा था, मी शशांक बोलतोय, आता मला फोन करू नकोस, मी कामात आहे, ऐसा कुछ वो बोल रहा था. शिडर, तो नक्कीच शशांक असणार आहे. कसं शक्य आहे? शशांक तर कापूरवाडीला राहतो ना. मी फोन करतो जरा. हा मॅडम, टपरीवाला बोला असं सांगत होता की कैलाशला ज्यांनी मारलं ना, तो स्वतःचं नाव शशांक असं सांगत होता. मॅडम, तो फोनवर म्हणाला की मी शशांक बोलतोय, याचा अर्थ तोच शशांक असणार आणि रमेश त्याचा साथीदार. म्हणून रमेशने शशांक गुरुवारी त्याच्यासोबत होता हे आपल्याला खोटच सांगितलं असणार. म्हणाली मला एक्झॅक्टली उलटं वाटतंय. म्हणजे त्याने फोनवर असं सांगितलं की मी शशांक बोलतोय. हो, याचा अर्थ कैलासवर हल्ला करणारा शशांक नव्हता. पण का? म्हणजे म्हणाली तूच विचार कर. अपरात्री एखाद्या माणसावर हल्ला करणारा माणूस फोनवर मोठ्याने स्वतःचं नाव का सांगू? हा, म्हणजे कोणी ऐकलं तर त्याला असं वाटावं की शशांक बोलतोय, म्हणून तो मुद्दाम असं बोलला. एक्झॅक्टली. बंडू, तू जर का कोणाच्या तरी वॉचवर उभा असशील आणि त्याच दरम्यान समोरून जर का तुला फोन आला, तर फोनवरती बोलत असताना तू मी बंडू बोलतोय असं मोठ्या आवाजात सांगशील? नाही शिडर, मी माझं नाव मोठ्यानं नाही घेणार. उलट मी सांगेन की मी शिड बोलतो, म्हणजे शिडराव पकडला जाईल. म्हणजे ज्याचं नाव सांगतोय तो पकडला जाईल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण मग तो माणूस कोण होता? शिडराव, तुम्हाला एक सांगू का, मला त्या अमोलचा लय डाऊट येतो. तो कैलासला इतकं लागले, पण ह्याचा कार ऍक्सिडेंट होऊन त्याला काय बी लागलेलं नाही. तो आणि विराज एकत्र मिळाले असतील तर? अमोल आणि शशांक सुद्धा मिळालेले असू शकतात ना. आणि पौर्णिमा? मॅडम, आपण बाकी सगळ्यांचा विचार केला, पण पौर्णिमाच हे सगळं करत नसेल कशावरून?
अमोल, अमोल कुठे आहेस तू? या कोऱ्या कॅनव्हासवर अस्तित्वात नसलेलं एक विश्व जन्म घेते, त्यात रंग भरले जातात. खरंच किती अद्भुत आहे हे सगळं. कसं सुचतं रे तुला? आणखी काही पेंटिंग्स आहेत तुझी? होती, पण मध्ये एका एक्झिबिशन मध्ये विकली गेली. सध्या माझं एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे नेरळ. सॉरी, मी तुला कामात डिस्टर्ब करते, पण मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आपण बाहेर जाऊन बोलूया का? हो चालेल ना. विराज, कैलासवर ज्याने हल्ला केला आणि अमोलच्या गाडीचे ब्रेक्स ज्याने फेल केले तो शशांक नाही. कारण कैलासवर हल्ला झाला त्या दिवशी, त्या रात्री शशांक त्याच्या मित्राकडे होता कापूरबावडी. आणि अमोलचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याला ऑलरेडी माहित होतं माझे सहकारी त्याच्या मागावर, त्यामुळे शशांक त्या एरियात सुद्धा फिरकला नाही. पण मग कोण असेल? अमोल. काय म्हणजे अमोलचा खरंच ऍक्सिडेंट झाला होता की ते फक्त एक दिखावा होता? काय बोलताय तुम्ही? अमोल असं का करेल? हे बघा, फक्त संशय आहे माझ्या मनात, आणि तो पूर्णपणे मिटेपर्यंत मला असं वाटतंय की तुम्ही प्लीज पौर्णिमावर लक्ष ठेवा. ओके. एक मिनिट. हा पौर्णिमा बोल. विराज, तू ताबडतोब इकडे ये. अगं पण काय झालं? आता तूही माझं ऐकणार नाहीयेस का? तू आधी इथे ये, मग सांगते. बरोबर, मी आलो. हा, काय झालं? पौर्णिमाचा फोन होता, खूप अपसेट वाटत होती, मला लगेच बोलवलंय. हो मग जा तुम्ही. मे बी तिला तुमची गरज असेल आता. ऍक्च्युली मलाही यायचंय पौर्णिमाकडे, पण मनाली कापूरबावडीला गेली आहे ना, तिचीच वाट पाहते. ती इथे आली की मी सुद्धा येईन. एक काम करूया ना, आपण दोघेही निघूयात. मी जरा घराबाहेरच थांबते तुमच्या मनाली येईपर्यंत, मग आम्ही येऊ. नाही, तुम्ही इथेच थांबा ना, माझ्याकडे लॅचची किल्ली आहे. तुम्ही येताना फक्त दार उडून द्या. ओके, थँक्स. हा मनाली, पौर्णिमा, काय झालं? असं अचानक का फोन केलास? आणि अमोल कुठे आहे? त्याच संदर्भात बोलायला बोलावलंय. अमोल माझं आजकाल काही ऐकतच नाहीये. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय तरी बाहेर गेलाय. अगं पण मग तूही जायचंस ना त्याच्या बरोबर. विराज, तो माझ्याशी भांडून गेलाय. मी त्याला सांगत होते नको जाऊस नको जाऊस, तरीही गेलाय तो. काय झालं भांडण? कशामुळे झालं? 9 महिन्यांनी परत आलाय आणि आता म्हणतोय त्याला उद्या जॉईन करावं लागणार आहे. काहीतरी इमर्जन्सी आली आहे म्हणे. अशी अचानक इमर्जन्सी कशी आली असेल? मला नाही माहित विराज. मला तर त्याच्या नोकरीचा आता वीट आलाय. त्याला माझ्यापेक्षा त्याची नोकरी महत्वाची आहे, प्रमोशन महत्वाचं आहे. मला ना त्याच्या वागण्याचा संशय यायला लागलाय आता. अस्मिता मॅडमला सुद्धा त्याचा संशय येतो. त्यांना तर असं वाटतंय की त्याचा ऍक्सिडेंट झालेलाच नाहीये म्हणून. हो, मलाही तसंच वाटतंय. त्यांनी मला तसा मेसेज केला होता. विराज, एक मित्र म्हणून तुला काही सांगू? मला अमोलशी लग्न केल्याचा खूप पश्चाताप होतोय रे. त्याला माझ्या प्रेमाची काही पर्वाच नाहीये. पण मला आहे.
आय प्रॉमिस मी तुला कधीच अंतर देणार नाही. अमोल तू पौर्णिमा पाहिलंस काय लबाड माणूस आहे हा. तुला बाहेर जातो असं सांगितलं आणि घरातच लपून बसलाय. लबाड तो नाही तू आहेस. अरे तू फक्त लबाडच नाही, तू नीच आहेस. अरे काय प्रकार आहे हा. हे काय दार आतून बंद आहे, मग तुम्ही आत आलातच कसे. पौर्णिमाच्या नकळत तिच्या घराच्या डुप्लिकेट किल्ल्या बनवल्यास ना तू. अरे तुझ्याच घरात ड्रॉवर मध्ये सापडल्या मला. पौर्णिमा तुम्हाला त्रास देणारा हाच आहे. पीसीओ वरून आवाज आणि भाषा बदलून फोन यानेच केले होते. कैलासवर हल्ला यानंच केला होता आणि तुमच्या घरात सुद्धा हाच घुसला होता. अमोलचे फोटो सुद्धा यानेच गायब केले होते आणि त्याच्या शर्टवर फुली सुद्धा यानेच मारली होती. गाडीचे ब्रेक्स फेल करून तुझा ऍक्सिडेंट करण्याचा सुद्धा यानेच प्रयत्न केला होता. हे सगळं काय बोलताय तुम्ही. मी असं का करीन. कारण तुला अमोलचा मत्सर वाटत होता. पौर्णिमाच्या आयुष्यातलं अमोलचं स्थान मिळवायचं होतं तुला. हे सगळं तूच करतोयस की नाही हे पडताळून पाहण्यासाठी आम्ही एक प्लॅन केला. मीच अमोलला इथे घरात लपून बसायला सांगितलं आणि पौर्णिमाने तुला कॉलही माझ्या सांगण्यावरून केला. पौर्णिमा आणि अमोल खुश नाहीयेत हे ऐकून खूप आनंद झाला होता ना तुला. पण ते सगळं नाटक होतं. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी केलं. तू इथे आल्यावर माझ्या लपून बसलेल्या सहकाऱ्यांना मी तुझ्या घरात घेतलं. या बंद दाराच्या मागे त्याचा स्टुडिओ. मी इथे थांबून लक्ष ठेवते बाहेर, तुम्ही बाकी ठिकाणी शोधा. किल्ली सापडली. लॅचची किल्ली वाटते. ही नक्कीच पौर्णिमाच्या घराची डुप्लिकेट किल्ली असते. मॅडम
मॅडम, विराजनी गेल्या 6 महिन्यात पौर्णिमाच्या फक्त त्या पेंटिंग व्यतिरिक्त ही 2च पेंटिंग्स केले. दोन तरी कुठे शेटर, 1.5 हे तर अर्धा आहे. तोच विचार करते इतके दिवस या स्टुडिओत बसून तो करतोय का? हे करत होता. तू पौर्णिमावर लक्ष ठेवून सतत फक्त तिचीच पेंटिंग्स बनवत होतीस. वेडा झाला होतास तिच्यासाठी. पण मॅडम, तुम्हाला हे नेमकं कळलं कसं? मी पौर्णिमाच्या या पोर्ट्रेटचा फोटो काढला. तो फोटो झूम करून मी अगदी बारकाईने पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं पौर्णिमाच्या गळ्यात एक लॉकेट आहे. तिच्या त्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये ना पौर्णिमाचा पी होता ना अमोलचा ए. त्या लॉकेटमध्ये व्ही आहे. V for विराज. बोल, तूच केलंयस ना हे सगळं? बोल. हो, विराजचा व्ही मी रंगवलाय. कारण पौर्णिमा फक्त माझी आहे, त्यामुळे तिच्या गळ्यात माझ्याच नावाचं लॉकेट असलं पाहिजे. पोर्ट्रेटमध्ये सुद्धा आणि प्रत्यक्ष जीवनात सुद्धा. मी पौर्णिमाला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडलो. मी दुसरं काहीच रंगवू शकलो नाही. कारण दुसरं काही रंगवणं म्हणजे व्यर्थ, निरर्थक वाटायला लागलं मला. कारण तिच्या इतकं सुंदर काहीच नव्हतं ना या जगात. मग या रंगांना, ब्रशनं सुद्धा पौर्णिमाचंच वेड लागलं. पौर्णिमा माझ्या हात इतकी सामावली होती की मी पेन्सिल जरी हातात घेतली तरी आपोआप तिचं चित्र रेखाटलं जायचं. पौर्णिमाची वेड लावणारी वेगवेगळी रूपं, काही माझ्या कल्पनेतली, काही प्रत्यक्षातली, मी चोरून लपून छपून बघितलेली, माझ्या मनात साठवली. आणि हा अमोल शिपवरून सुट्टीसाठी परत येतोय हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात तिडीकच गेली. मग मी ठरवलं, काही झालं तरी या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी मी काय वाटेल ते केलं. त्याने मला फोन केला तेव्हा मी सांगितलं मी प्रोजेक्टसाठी नेरळला जातोय म्हणून. पण खरं तर मी कुठेच गेलो नव्हतो, इथेच लपून होतो त्या दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी. जेव्हा जेव्हा हे दोघं एकत्र येण्याचा प्रसंग यायचा तेव्हा मी त्यात काहीतरी अडथळा आणायचो. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करून काही होणार नव्हतं. पौर्णिमाला कायमचं मिळवायचं असेल तर अमोलला संपवावं लागणार हे माझ्या लक्षात आहे. मग मी त्याच्या कारचे ब्रेक्स फेल केले. त्या अपघातात हा मरावा अशी माझी इच्छा होती. हा मेल्यावर मी पौर्णिमाला सहानुभूती दाखवीन आणि आपोआपच ती माझी होईल असं मला वाटलं होतं. पण असं काही झालंच नाही, कारण हा मेलाच नाही. पण लक्षात ठेव पौर्णिमा, तू फक्त माझी आहेस. तू दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाहीस. बंदूक घेऊन जायला त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये. ए चल रे,
एंटर. चला चल ये. थँक्स अस्मिता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आम्ही तर यालाच आमचा मित्र समजत होतो. मला मारण्याचा प्लॅन करणाऱ्या आणि आम्हा दोघांना सतत त्रास देणाऱ्या या विराजचा खरा चेहरा तुमच्यामुळे आमच्या समोर आला आणि माझ्या पौर्णिमेला लागलेलं ग्रहण सुटलं. आता तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, निश्चिंत राहा. येतो आम्ही. किली येतो. बाय बाय. मॅडम, केस तर सॉल्व्ह झाली, पण पूर्ण तपासात तुम्हाला पौर्णिमावर संशय कधीच कसं नाही आला? मला माहितीये तुम्हालाही मनालीच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं की मला पौर्णिमावर कधीच संशय का नाही आला. तिचं आणि विराजचं अफेअर असेल असं का नाही वाटतं. तिच्यावर विश्वास ठेवून मी सगळा प्लॅन का रचला. त्यामागे 3 कारण. पहिलं म्हणजे हे सगळं काहीही न करता पौर्णिमा आणि विराजला वर्षातले 8 महिने अगदी मजेत राहता आलं. अमोलला काही कळलंही नाही. दुसरं म्हणजे पौर्णिमा जर यात सामील असती तर तिने ते पोर्ट्रेट लपवलं. अगदी आम्हालाच काय, अमोललाही दिसू दिलं नसतं. आणि तिसरं म्हणजे माझं गट फील. शशांक आणि विराज दोघंही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना कायद्याने योग्य ती शिक्षा होईलच, कारण गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही.